नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे खटकेश्वर नगरमध्ये सानप सरांच्या घरी। त्यांच्या गेटमध्ये साप बसलेला आहे। हा आहे मण्यार विषारी साप। त्याला आडवत पकड, तो दिसला पाहिजे व्यवस्थित। हालचाल करता आली पाहिजे। दे रे मला बरोबर जरा मारू का घेऊ म्हणून लागला, मारतो म्हटलं मारू नको। विषारी साप आहे हा। दिसला कुठून तुम्हाला? इथेच बसलेलो होता मी, बाहेरून आलो, गाडी लावायची तुम्ही आवाज द्या। नाही मारलं नाही, आता घरात गेले नाही तुम्ही काय धरला तरी मग चावला होता का तेवढा? नाही मारायला विषारी आहे, खतरनाक पुन्हा मन्नेर नावाचा। बंद करू का? इथं बसेल होता तो गुंडा, आम्ही का करू। झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू। हे आहेत सानप सर। कसा दिसला सांगा का तुम्ही? मी बाहेरून आलो, गाडी लावायची आत घरात, हां हां, ते खाली उतरायचं तेवढ्या ते दिसला, गेटवरच दिसला। गेटवरच दिसला। तुम्हाला हात साप चावला होता? हा हेच चावला होता किती दिवसापूर्वी? 2 वर्षापूर्वी। म्हणजे काय हॉस्पिटलाइज वगैरे झाले होते? हा ना, कसं काय, कुठं चावला होता? इथंच बुटात बसलेला होता। मी सकाळी मॉर्निंगला चावला, सकाळी 5 वाजता बरं, बूट घ्यायला गेलो, बूट हातच पकडला तर मण्यारच होता का? हा साप असाच होता। पण मग काय त्याच्यानंतर काय ट्रीटमेंट वगैरे काय घ्यायला लागलं? ऍडमिट झालतो ना। किती दिवस? हॉस्पिटल एकच दिवस ऍडमिट। अच्छा, एकच दिवस होते? नाही मग बिनविषारी साप असेल, हा कारण विषारी साप चावल्यानंतर एका दिवसात माणसाला सुट्टी होत नाही। नाही, मला एकच दिवसात सुट्टी। हां, नाही मग तो एखाद्याला बिनविषारी साप असेल। तर आता तुम्ही सांगितल्यासारखं ह्या गोष्टीची खूप जास्त काळजी घेणं जरुरी आहे, कारण साप आता हे थंडीच्या दिवसामध्ये, अरे गीते सर तुम्ही पण येते, जी गरम जागा आहे अशा जागेच्या शोधात साप असतात। तर हे तुमचे जे काही चपला बुटाचं जे स्टँड आहे, कुठलेही बूट काढताना वगैरे थोडंसं हलवून काढून घेणं जास्त जरुरी आहे, कारण जर डायरेक्ट तुम्ही एखाद्याला जर त्याच्यामध्ये पाय घातला तर साप 100% जाऊ। हातात घ्यायला गेलो, हातात घ्यायला गेलं तर जसा घ्यायला गेलो तसं त्यानं कणगळीच पकडली। तर तो चॉकलेटी कलरचा असेल एखाद्या वेळेस। नाही आज कलर हेच होता। फोटो आहे माझ्या ह्याच्यात त्याचा। बरोबर, चालेल, काळजी घ्या, सुरक्षित राहा, धन्यवाद। हाय मित्रांनो, काल रात्री आपण सानप सरांच्या घरून पकडलेला मण्यार साप, जुवेनाईल छोटं पिल्लू आहे। ह्याच सीझनमध्ये अंड्यातून बाहेर आलेलं असणार। बघू शकता त्याचा म्हणजे ओळख पटण्यासाठीची सोपी जी आयडिया आहे, पूर्ण काळ्या रंगाचा आणि अंगावर पांढऱ्या दुहेरी रेषा असाच दिसणारा एक बिनविषारी साप पण आहे, कवड्या। आणि आता काल रात्री सानप सर जे सांगत होते की त्यांना हाच साप चावला होता, नंतर त्यांनी मला फोटो दाखवला, तर त्यांना चावलेला साप जो होता तो होता कवड्या साप, जो ह्याच्या बऱ्यापैकी ह्याच्यासारखाच दिसणारा, पण त्याचा जो रंग आहे तो डार्क चॉकलेटी कलरचा असतो आणि अंगावर एकेरी पिवळसर पांढऱ्या रेषा असतात। आता त्यात इमिडिएटली आयडेंटिफाय होण्यासारखं जर काही असेल तर बघू शकता, ह्याच्या तोंडावरची जी रेष आहे, म्हणजे ह्याच्या अंगावरच्या ज्या पांढऱ्या रेषा आहेत त्या चालू होतात त्याच्या मानेच्या मागून। बऱ्यापैकी लाजाळू असलेला साप बघू शकता। आता ह्याच्या डोक्यावर पांढरी रेष नाही आहे, जी कवड्या सापाच्या अंगावर असते। सुरुवातीला आता हा लहान पिल्लू असल्यामुळे ज्या पांढऱ्या रेषा ज्या आहेत त्या थोड्याशा जाडसर दिसतात पोटापर्यंतच्या भागापर्यंत, आणि नंतर ज्या आहेत त्या दुहेरी लाईन चालू होतात। हे ज्या बघतायत तुम्ही, ह्या सगळ्या त्याच्या दुहेरी लाईन आहेत तिथल्या, आणि सुरुवातीला जे आहे ते मोठा पांढरा पट्टा दिसतोय, पण लहान असतानाच ही डिझाईन त्याच्या अंगावर असते। जसा जसा मोठा होत जाईल त्या पूर्ण दुहेरी होतात त्या लाईन पांढऱ्या।
म्हणजे बऱ्यापैकी जो त्याचा शरीराचा जो भाग आहे तर अर्ध्या भागापासून त्या पांढऱ्या रेषा चालू होतात. दुहेरी पांढऱ्या रेषा आणि काळा रंग डार्क. आणि ज्या वेळेला ऊन पडतं अंगावर, आता ह्याचा बऱ्यापैकी कलर जो आहे तो थोडासा ब्राउनिश आहे, पूर्ण डार्क ब्लॅक नाही आहे. विषारी असलेला साप, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं वेनम असतं या सापाचं. आणि ह्या सापाचा दंश जो आहे तो माणसाला शक्यतोवर रात्री होतो, कारण हा एकमेव असा साप आहे जो माणसाच्या पांघरणात घुसतो. जे मानवी शरीराची जी गरमी आहे, म्हणजे जे आयडियल टेम्परेचर असतं 37-38 डिग्री मानवी शरीराचं, हे टेम्परेचर त्याला खूप जास्त आवडतं. धक्का लागल्यावर हा साप चावतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा साप चावलेला बिलकुल कळत नाही. म्हणजे एक वेळ मुंगी, डास जोरात चावतात, एवढा अलगद चावणारा साप. म्हणजे ह्या सापाचे जे विषदंत जे आहेत ते सगळ्यात लहान असतात, त्यामुळे हा साप चावलेलासुद्धा कळत नाही. आणि नॉर्मली दुसरे विषारी साप चावल्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह सिम्पटम्स आहेत, म्हणजे चावलेल्या जागेवर दाताचे निशाण दिसतात आणि त्या जागेवर लगेच दुखायला लागतं, सूज येते. पण मण्यार साप चावल्यानंतर जवळपास 2.5-3 तासापर्यंत माणसाला काहीही त्रास होत नाही. आणि अचानक नंतर गळा आवळून यायला लागतो, डोळे बंद होतात, पोट दुखायला लागतं, एखादी उलटी होते आणि माणूस अगदी अर्ध मेल्यासारखं, म्हणजे कोमात गेल्यासारखं होतं. त्यामुळे हा साप चावल्यानंतर वाचायचे चान्सेस खूप कमी असतात. जर माणूस जागा झाला आणि त्याच्या जर लक्षात आलं की आपल्याला काही चावलं आहे तरच माणसाचा जीव वाचू शकतो. नाहीतर 3-3.5 तासानंतर हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते आयडेंटिफाय होत नाहीत की नेमका हा स्नेक बाईट असेल म्हणून. तरी कृपया काळजी घ्या. रात्रीच्या वेळेला शेतात किंवा ग्रामीण भागात जे झोपणारे लोक आहेत त्यांनी कंपल्सरी मच्छरदाणी लावून झोपावं. दाराला कुठे घराला फटी राहणार नाहीत ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यावी. कारण परत एकदा सांगतो की हा एकमेव असा साप आहे जो माणसाच्या पांघरणात घुसतो, चावलेला कळत नाही. जगातले सगळ्यात छोटे विषदंत असलेला हा साप, बराच लाजाळू असणारा. आता सोडल्यानंतरही त्याची जायची तयारी नाही आहे, वेटोळे मारून बसतोय. म्हणजे जी नवीन सर्पमित्र बनणारी जी लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं की मण्यार साप आणि कवड्या साप जो आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे. कारण आता हा जो बघताय तुम्ही हा डार्क काही काळ्या रंगाचा नाही आहे, बऱ्यापैकी डार्क ब्राऊन कलर याचा म्हणता येईल. पण जी ओळख आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे, जो पहिला पांढरा पट्टा जो आहे तो कवड्या सापाचा त्याच्या डोक्यावर असतो आणि मण्यार सापाचा जो आहे तो त्याच्या मानेपासून चालू होतात. विषारी साप मण्यार, इंग्लिश नाव कॉमन क्रेट, हिंदी नाव करेत. कवड्या सापाचं जे डोकं आहे ते थोडंसं चपटं असतं, पण मण्यार सापाचं बघू शकता तुम्ही कशा प्रकारचं दिसतंय, थोडंसं निमुळतं समोरच्या साईडला. पोटाकडचा भाग पांढरा आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा पोटापासून चालू होतात. जा बाबा. वातावरण थंड असल्यामुळे सापही खूप शांत होऊन जातात. दिल्या मित्रांनो सोडून या सापाला इथे नैसर्गिक दिवसात. जर सापाबद्दल दिलेली माहिती काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.